सध्या आपण बोलूया तुमचं जे नाटक आहे ॲनिमल बद्दल. सरांनी तुम्हाला चूज केलं की ती प्रोसेस काय होती? का तुम्हाला माहिती होतं सर शोधतायत, मी गेला त्यांच्याकडे ऑडिशनला, की ते कसं? या नाटकाचा ना एक ओरिजिनल सिनेमा आहे स्ट्रगलर नावाचा, जो 90s मध्ये वगैरे आला असेल. तो सरांनी स्वतः ॲक्ट केलाय आणि कॅमेरा आणि ते अशी फिल्म आहे. मग नंतर त्यांनी हे जर नाटक केलं होतं, मी शाहरुख मांजूसुंबेकर नाव होतं, ज्यात मी होतो. पण ते फुल तामझाम, 25 डान्सर्स, म्हणजे त्यात एक बच्चन साहेबांचा सीन आहे. तर मी ॲक्च्युली बच्चन साहेबांच्या घरी जाऊन त्यांच्यावर तो सीन शूट केला होता, जो आम्ही प्रोजेक्टरवर दाखवायचो. सलमान खान असीन यांच्यावर सीन केलं, जाऊन प्रोजेक्टवर दाखवायचो. आणि ते तसं केलं होतं. खूप 100 प्रयोग झाले होते नाटकाचे. मग सरांना असं वाटलं की ते नाटक पुन्हा यायला पाहिजे, कारण तो ना ती गोष्ट खूप मस्त आहे. ते आत्ताच्या स्ट्रगल करणाऱ्या प्रत्येक ॲक्टरसाठी किंवा कुठल्या ॲक्टरसाठी किंवा एंटरटेनमेंट, आणि मुळात मराठी का, कारण मराठी रंगभूमीवर असे प्रयोग होतात. तर हे करायलाच पाहिजे सिद्धू आपण. आणि मग ते आज करूया आणि उद्या करूया असं नाही आहे. माझं होतं की 25व्या वर्षात मी एक नाटक करायला पाहिजे. मग मला असं वाटलं की ते जर नाटक शाहरुख मांजूसुंबेकर किंवा असं असेल, तर मग सरांनी ते ॲनिमल नाव दिलं. ॲनिमल का, कारण प्रत्येक माणसात एक ॲनिमल दडला आहे. आणि त्याची एक सोलोकी आहे जी नाटकामध्ये आले की मायबाप रसिक पक्षी ते बघतील. ज्यांनी पाहिले त्यांना माहिती आहे मी सोलोकीबद्दल काय बोलतोय. कारण ॲरिस्टॉटल बोलला होता मॅन इज अन ॲनिमल, पण इथे माणसानेच खूप काही गोष्टी केल्या. आणि तो असं ते खूप एवढं त्यातलं एवढं सांगू शकतो, माणूस हा जनावरपेक्षा विकृत जनावर आहे. हे तो तिथे वांगाच्या ऑडिशनला सांगतो. तोच माणूस जो स्वप्न होत आहे. सो ही एवढी इंटरेस्टिंग गोष्ट आहे ना ॲज अ ॲक्टर, ती परफॉर्म करायला मिळते. आणि त्यांनी लिहिलंय सरांनी, स्वतः डिरेक्ट करतायत. मला परफॉर्म करायचं, पण त्यांच्याबरोबर करायचं.